नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आलेलो खास पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टर कम्प्युटर ब्रँच आयटी ब्रँच यांचा सर्वात इम्पॉर्टंट पेपर तो म्हणजे प्रोग्रामिंग इन सी. याच्याबद्दल आज आपण टोटल इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. तसंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला समर 2024 मागील वर्षी झालेला पेपर क्वेश्चन पेपर पण मी तुम्हाला याचं विश्लेषण करून देणार आहे विथ आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यासाठी खूप जास्त कामाचा आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. त्याच्यानंतर तुम्ही आताही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी पॉलिटेक्निक फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर जर कम्प्युटर आयटी ब्रँचला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून समर 2025 चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क्स कसे मिळतील. तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स मिळणार आहे आणि याच रिलेटेड क्वेश्चन्स समर 2025 च्या पेपर मध्ये सुद्धा येतील. तर हा समर 2024 चा पेपर आहे. सर्वात आधी आपण याचा पॅटर्न बघूया, त्यानंतर क्वेश्चन बघूया, त्याच्यानंतर आन्सर कसे सोडवायचे ते बघूया. तर टोटल डिटेल इन्फॉर्मेशन. तर पेपरचा कोड आहे 312303 केस स्कीम. हा पेपर जो तुम्हाला दिसत आहे हा आहे समर 2024 याच्या आधील वर्षी झालेला पेपर. तर पॅटर्न सर्वात आधी बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये टोटल 5 क्वेश्चन येतात, त्याच्यातले तुम्हाला म्हणजे की 7 क्वेश्चन येतात त्यातले तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये टोटल 4 क्वेश्चन येतील, त्याच्यातले तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तसंच क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन येतील, याच्यात सुद्धा तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, कोणतेही 3. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 क्वेश्चन येतील, या 5 पैकी तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 5 मध्ये टोटल 3 क्वेश्चन येतील, त्याच्यातले कोणतेही 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये टोटल 3 क्वेश्चन येतील, त्याच्यातले तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. हा तर विद्यार्थी मित्रांनो झाला पॅटर्न. आता हा जो समर 2024 चा पेपर आहे, तर हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत तर याचे आन्सर कसे लिहायचे आहे आणि याचे आन्सरला किती मार्क्स असतात याचा आता आपण डिटेल्स इन्फॉर्मेशन बघूया. तर बघा आता याचं सोल्युशन. समर 2024 कोड नंबर आहे 312303 आणि सब्जेक्टचं नाव आहे प्रोग्रामिंग इन सी. मॉडेल आन्सर MSBT ने जाहीर केलेले हे मॉडेल आन्सर आहे. बघा आता क्वेश्चन नंबर फर्स्ट. अटेम्प्ट एनी 5 7 क्वेश्चन आहेत, त्यातले तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. वेटेज आहे याचं 10 मार्क्स. तर पहिला क्वेश्चन विचारला होता लिस्ट एनी 4 कीवर्ड यूज इन सी. तर किती कीवर्ड्स आहेत टोटल, तर तुम्हाला लिहायचं आहे इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर्स अँड रिटर्न आणि त्याच्यानंतर याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. टू डिक्लेअर इंटिजर व्हेरिएबल, टू डिक्लेअर फ्लोटिंग पॉइंट व्हेरिएबल, कॅरेक्टर टू डिक्लेअर कॅरेक्टर्स व्हेरिएबल, रिटर्न टू रिटर्न ए व्हॅल्यू ऑफ फंक्शन. जर तुम्ही असं लिहिसाल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळतील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन होता स्टेट एनी 4 मॅथ्स फंक्शन. कोणतेही 4 मॅथ्स फंक्शन तुम्हाला सांगायचे आहेत. तर सर्वात पहिला मॅथ्स फंक्शन आहे स्क्वेअर, मग नंतर साइन, नंतर आहे समजा अल्जेब्रिक व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, त्यानंतर पॉवर, रेस्ट टू दी पॉवर. तर बघा आता स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स, तर तुम्हाला लिहावं लागेल कम्प्युटर स्क्वेअर रूट ऑफ एक्स, साइन इन ब्रॅकेट एक्स कम्प्युटर साइन ऑफ एक्स इन रेडियन, त्यानंतर एबीएस इन ब्रॅकेट एक्स तर रिटर्न ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स आणि पॉवर इन ब्रॅकेट एक्स अँड वाय तर कम्प्युटर एक्स रेस टू पॉवर ऑफ वाय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर असा याचा आन्सर लिहिसाल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स नक्की मिळतील. तसाच क्वेश्चन नंबर सी. डिफाइन द पॉइंटर, राईट द सिंटॅक्स ऑफ पॉइंटर डिक्लेरेशन. तर तुम्हाला इथं पॉइंटरची डेफिनेशन लिहायची आहे. तसंच याचं डिक्लेरेशन काय आहे, तर याचं डिक्लेरेशन आहे इंटिजर स्टार पीटीआर सेमीकॉलम आणि त्याच्यानंतर डबल स्लॅश. जर हे लिहिसा तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स नक्की मिळतील. असा तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला डी. तर क्वेश्चन आला होता राईट द सिंटॅक्स ऑफ स्विच केस स्टेटमेंट. स्विच केस स्टेटमेंट कशा म्हणजे की याचा सिंटॅक्स आपल्याला स्टेटमेंट लिहायचा आहे. तर बघा आता स्विच केस स्टेटमेंट चा सिंटॅक्स. तर हे आहे त्याचं सिंटॅक्स आणि हे आहेत त्याचे एक्झाम्पल. तर तुम्ही जर असं एक्झाम्पल देसाल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स नक्की मिळतील. तसाच क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला ई. डिफाइन ॲरे, लिस्ट ऑफ टाइप्स ऑफ ॲरे. तर तुम्हाला ॲरेची डेफिनेशन लिहायची आहे आणि ॲरेचे टाइप्स लिहायचे आहेत. तर ॲरेचे टाइप्स कोणते आहेत, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, मल्टिपल डायमेन्शनल ॲरे. आता 1 डायमेन्शनल ॲरे कसा असतो,
टू डायमेन्शनल एरे कसा असतो, मल्टिपल डायमेन्शनल कसा आहे, तर हे तुम्हाला लिहावं लागेल. तसंच क्वेश्चन नंबर 5 डिफाइन टाइप्स कॉस्टिंग गिव्ह वन एक्झाम्पल. तर आता तुम्हाला याचे टाइप्स लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक एक्झाम्पल द्यायचा आहे. तसंच क्वेश्चन नंबर जी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर विथ स्टेटमेंट हे काढायचं आहे, रोल, त्यानंतर नंबर अँड नेम. तर याची डेफिनेशन लिहायची आहे. तर सिंपल हा क्वेश्चन नंबर जी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर क्वेश्चन नंबर सेकंड बघा, अटेम्प्ट एनी 3. तर असा पहिला क्वेश्चन येणार आहे, डेव्हलप ए सी प्रोग्राम फॉर ऍडिशनल अँड मल्टिप्लिकेशन ऑफ द टू इंटिजर नंबर. तर तुम्हाला ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचा, ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशनचा तुम्हाला टू इंटिजर नंबरचा प्रोग्राम लिहायचा आहे. जर समजा तुम्ही असा प्रोग्राम लिहिसाल तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स नक्की मिळतील. हे टोटल पीडीएफ मी अप्लिकेशनवर अपलोड केलेली आहे, TCC अकॅडमी बाय तायडे सर. तुम्हाला हे अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि या अप्लिकेशन मध्ये डाउनलोड केल्यावर तुम्हाला दिसणार आहे मॉडेल आन्सर क्वेश्चन पेपर विथ क्वेश्चन्स अँड मॉडेल आन्सर पेपर. तर त्याच्यावर गेल्यावर तुम्हाला हे टोटल ही पीडीएफ, तुम्हाला याचे जे आन्सर आहेत, क्वेश्चन आणि आन्सर, हे सर्वचे सर्व तुम्हाला मिळतील. तर तसंच बघा क्वेश्चन नंबर सेकंड मधला बी, एक्सप्लेन पॉइंटर अरिथमॅटिक विथ अन एक्झाम्पल. तर तुम्हाला पॉइंटर बद्दल इन्फॉर्मेशन विचारलेली आहे आणि त्याचं एक्झाम्पल, तर याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे आणि त्याच्यानंतर एक त्याचं एक्झाम्पल सुद्धा द्यायचं आहे. अशाच प्रकारचं तुम्हाला पेपर मध्ये सुद्धा लिहायचं आहे, जो येणार आहे समर 2025 मध्ये. तर हा जो सोल्युशन आहे हा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. या आधारितच क्वेश्चन तुम्हाला समर 2025 ला येणार आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारे हे लिहायचे आहेत. तसंच बघा क्वेश्चन नंबर 2 मधला सी, एक्सप्लेन फॉलोइंग द फंक्शन गेट गेट चेअर किंवा पंचार, गेट CH किंवा पुट CH. तर हे तुम्हाला विचारलेलं आहे, तर तुम्हाला आहे का नाही याच्या डेफिनेशन वगैरे लिहायचे आहेत. तसंच क्वेश्चन नंबर सेकंड मधला डी, राईट ए प्रोग्राम टू प्रिंट फायबोनिक सिरीज. तर तुम्हाला हा असा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे आणि हे एक्सप्लेनेशन सुद्धा इथं लिहायचं आहे. तसंच क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 3. तर क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट होता क्वेश्चन, एक्सप्लेन द कंडिशनल ऑपरेटर विथ अन एक्झाम्पल. तर तुम्हाला कंडिशनल ऑपरेटर बद्दल इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचा प्रोग्राम सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन होता, एक्सप्लेन एनी टू स्ट्रिंग फंक्शन विथ द एक्झाम्पल. तर तुम्हाला 2 स्ट्रिंग फंक्शन एक्सप्लेन करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड मधला सी होता, डिफरन्स बिटवीन व्हाईल अँड डू व्हाईल लूप. तर तुम्हाला व्हाईल लूप बद्दल बोलायचं आहे, लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर डू व्हाईल लूप बद्दल डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचा स्टेटमेंट लिहायचं आहे. सिंपल क्वेश्चन होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मधला डी, राईट ए प्रोग्राम टू एक्सेप्ट 5 डाटा एलिमेंट्स इन एन ॲरे अँड ॲव्हरेज देन इन असेंडिंग ऑर्डर. तर तुम्हाला प्रोग्राम लिहायचा होता हा. तर अशाच प्रकारचा प्रोग्राम ॲरेचा तुम्हाला येणार आहे क्वेश्चन नंबर 3D मध्ये, फक्त एकाने व्हॅल्यू वगैरे चेंज, म्हणजे प्रोग्राम दुसरा राहणार आहे पण ॲरेचाच राहील. तर तुम्हाला अशा प्रकारे हा प्रोग्राम लिहायचा होता आणि एक्सप्लेनेशन पण तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तसंच क्वेश्चन नंबर 4, अटेम्प्ट एनी 3. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये टोटल 5 क्वेश्चन मिळतील, त्याच्यातले तुम्हाला कोणतेही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर पहिला क्वेश्चन होता, डिस्क्राइब द जनरल स्ट्रक्चर ऑफ ए सी प्रोग्राम. तर सी प्रोग्रामचं जनरल स्ट्रक्चर तुम्हाला लिहायचं आहे. तर प्रोसिजर, त्यानंतर ग्लोबल, मेन फंक्शन, लोकल डिक्लेरेशन, स्टेटमेंट्स, रिटर्न स्टेटमेंट, हे सर्व तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 4 मधला बी, डिफरन्स बिटवीन कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. हे तुम्हाला डिफरन्स विचारला होता. तर कॉल बाय व्हॅल्यू चा तुम्हाला एक डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याचा एक स्टेटमेंट लिहायचा आहे. त्यानंतर कॉल बाय रेफरन्स याची डेफिनेशन आणि याचा पण एक स्टेटमेंट लिहायचा आहे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 4 मधला सी, राईट ए प्रोग्राम टू प्रिंट सम ऑफ डिजिट इन गिवन नंबर.
तर असा तुम्हाला प्रोग्राम विचारतील एक्झाम मध्ये अशाच प्रकारचा, आणि तुम्हाला असा हा प्रोग्राम लिहावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन देणं पण गरजेचं आहे. तसंच क्वेश्चन नंबर 4 मधला डी, राईट ए प्रोग्राम डिमॉन्स्ट्रेट कन्सेप्ट ऑफ पॉइंटर टू ए फंक्शन. तर तुम्हाला हा प्रोग्राम लिहावाचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तसंच क्वेश्चन नंबर 5 मध्ये आता बघा, याच्यात कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 6 मार्कावाला प्रॉब्लेम आहे. अटेम्प्ट एनी 2. तर पहिला क्वेश्चन, राईट ए प्रोग्राम युजिंग स्विच स्टेटमेंट टू चेक वेदर द एंटायर कॅरेक्टर इज ए व्होवेल ऑर कॉन्सोनंट. तर तुम्हाला हा प्रोग्राम म्हणजे अशाच प्रकारचा प्रोग्राम तुम्हाला 6 मार्कासाठी पेपरमध्ये येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लेनेशन सुद्धा लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळतील. तसंच क्वेश्चन नंबर 5 बी, राईट ए प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 3x3 मॅट्रिसेस. 3x3 मॅट्रिसेसचा तुम्हाला ऍडिशनचा एक प्रोग्राम लिहायचा आहे. तर सिंपल प्रोग्राम आहे तो. तर हे तुम्हाला टोटल असा प्रोग्राम लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. तसंच क्वेश्चन नंबर 5 मधला सी, राईट ए प्रोग्राम टू फाइंड फॅक्टोरियल ऑफ ए नंबर युजिंग रिक्युर्शन. तर तुम्हाला याचा सुद्धा प्रोग्राम लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर याचं एक्सप्लेनेशन सुद्धा लिहायचं आहे. तसंच आता बघा क्वेश्चन नंबर 6, याच्यामध्ये पण 3 क्वेश्चन येतील, त्याच्यातले तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 6 मार्काचा क्वेश्चन आहे. तर पहिला क्वेश्चन विचारला होता, डिफरन्शिएट बिटवीन ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट, स्टेट यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. तर तुम्हाला ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट बद्दल लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल सुद्धा द्यायचे आहेत. एकदम सिंपल बघा, छोटासा क्वेश्चन होता. ब्रेक स्टेटमेंट बद्दल लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याचं स्टेटमेंट लिहायचं आहे आणि याचा पण कंटिन्यूचं. सिंपल 6 पैकी 6 मार्क्स भेटतील तुम्हाला. क्वेश्चन नंबर 6 मधला बी, राईट ए प्रोग्राम टू डिक्लेअर ए स्ट्रक्चर एम्प्लॉई हॅव्हिंग डाटा मेंबर नेम, एज, स्टेट अँड सिटी एक्सेप्ट डाटा फॉर 2 एम्प्लॉईज अँड डिस्प्ले इट. तर तुम्हाला असा एक क्वेश्चन लिहायचा होता आणि हा प्रोग्राम त्याचा राहणार आहे आणि एक्सप्लेनेशन लिहिणं पण गरजेचं आहे. तसंच क्वेश्चन नंबर सी, एक्सप्लेन विथ द एक्झाम्पल ॲरे ऑफ पॉइंटर. तर तुम्हाला ॲरे आणि पॉइंटरचे काय करायचे आहेत, एक्झाम्पल लिहायचे आहेत तर आणि एक्सप्लेनेशन लिहायचं आहे, बस बाकी काही नाही. ॲरे ऑफ पॉइंटर इज अन ॲरे वेअर इच एलिमेंट्स इज ए पॉइंटर. हे असं एवढं लिहायचं आहे आणि हा असा स्टेटमेंट त्याचं लिहायचं आहे आणि हे एक्सप्लेनेशन. तर तुम्हाला 6 पैकी 6 मार्क्स मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओचे सर्व क्वेश्चन्स आणि आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि तुम्हाला तुमच्या स्कोर मध्ये नक्कीच खूप चांगला फायदा मिळणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र मैत्रिणी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला जर असतील, सेकंड सेमिस्टर जी की कम्प्युटर IT ब्रँचला, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ. धन्यवाद.